जय जय पांडुरंग बुद्धाय नमः. बंधूंनो, आपणा सर्वांचं बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला अपील देखील आज मी करणार आहे. अपील केलं नव्हतं इतक्या दिवस, पण आज मी नक्की अपील असं करणार आहे बाबांनो, की बुद्ध विटेवरी या कार्यक्रमावर आपण येत असताना आपण सजग दृष्टी ठेवूनच यावं. महत्त्वाची गोष्ट, आपण सजग दृष्टिकोन ठेवणं असावं. दुसरी गोष्ट अशी की बुद्ध विटेवरी या चॅनलला सध्या व्ह्यूज फार कमी येऊन राहिलेले आहेत. तर आपण व्ह्यूज वाढवा, कमेंट्स करा. आणि आवडत नसलं, माझं जर व्याख्यान तुम्हाला आवडत नसेलच ना, तरीही सांगा. मी माझं व्याख्यान बंद करायला देखील तयार आहे. परंतु आपल्या चॅनलवर मात्र इतरांसारखी लांडी लबाडी अर्धवट ज्ञान सांगितलं जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण भरपूर कमेंट्स करा. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमच्या भावना माझ्यापर्यंत येऊन पोचतातच. आणि राहिली शेवटची गोष्ट एक, का सांगितलं सुरुवातीलाच हा मुद्दा का घेतला, कारण काय आहे, लोकांना स्वीप करून पुढे जाण्याची एक पद्धत अवलंबलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त मी आजचा व्हिडिओ जर काढला ना, तर आता कमी कमी मी अर्धा तास तर मला लागतोच. आणि अर्धा तास लागायला वेळ कुणाला नाही. लोकांनी फोन करून मला सांगतात की महाराज एवढे मोठे व्हिडिओ तुम्ही काढता, वेळ नसतो लोकांना बघायला. त्याच्यामुळे लोक शिफ्ट करते ती आणि पुढे चालते ती, ढकलते ती आणि पुढे चालते ती. आजकाल लोकांना हे 2 मिनटाचं, 3 मिनटाचं, 4 मिनटाचं, जास्तीत जास्त 5 मिनटाचा व्हिडिओ आवडतो. तुमचं कथन फार मोठं असतं. काय काय म्हणतात की तुमचं कथन मोठं असतं, पण मी तरी काय करू बाबांनो. एक तर मी कथेकरी माणूस, 2 ओळीला 2 दिवस लावणारे आणि त्याचं विश्लेषण संगतवार करणारा माणूस. आणि ह्या 2, 4, 5 मिनटाच्या बंधनामध्ये मला बांधताच येत नाही. त्यापेक्षा मी म्हणतो काय की बाबा मग आता काय दिसलं, आपलं चॅनल बंद होतं की काय, तर बंद नका करू, पूर्ण ऐकत जावा चॅनल. काय मी विनंती करतो एवढी, तर दादा हो, एवढं भरपूर प्रमाणामध्ये 2 तासाचं किंवा ज्या आम्हाला जे बोलण्याची जी पद्धत आहे आमची बोलण्याची, तर थोडंसं हे करून तर तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष द्या. काय विषय मी सांगत होतो, लक्षात आलं का? तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा भरपूर प्रमाणामध्ये. आपले सबस्क्राईबसुद्धा कमी झाले. वरच्यावर लोकांची सबस्क्राईब वाढतात आणि व्ह्यूज वाढतात. मला व्ह्यूजही कोणी देईना, सबस्क्राईबही वाढेना. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायबाप हो, या महिन्यामध्ये मला फक्त 10 रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे. पूर्ण महिन्यात फक्त 10 रुपयाचं धम्मदान. तर माझी विनंती आहे, ह्या माझ्या ज्या गोळ्या आहेत ना, गोळ्या हे संपलेल्या आहेत दादा हो. ज्याला कोणाला जर वाटत असेल की या म्हाताऱ्याला आपण गोळ्यासाठी तरी कमी, कारण इतक्या दिवस मी जे जगत होतो ना, तर तुमच्याच ह्या दानधर्मावर जगत होतो. कारण 2 हृदयाचं ऑपरेशन किंवा 2 हृदयाचे झटके येऊन गेलेला आणि सातत्यानं गोळी खाणारं, गोळ्या लागायच्या त्याच्यामुळं गोळी संपलेलं आहे दादा होय पहा. आणि हे रिकाम पाकिट 2 दिवस झालं पडतंय. वाटलं की अपील करीन, आज अपील करीन, उद्या अपील करीन, पण काय करणार, फक्त एक गोळी राहिली ती आज खातो आणि याच्या गोळ्या संपलेल्या त्या. ह्या जर गोळ्या जर नाही घेतल्या मी, तर माझ्यावर अत्यंत वाईट प्रसंग चित्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर असो, तुमची इच्छा, दान द्यावं, त्या दानाचा उपयोग सधम्म द्यावं, सधम्म दान असावं, त्या कुपात्री पडू नये दान तुमचं. म्हणून एखाद्याच्या जीवाचं जर भलं वाईट करायचं असेल तर दादा हो तुमच्याच हातात आहे. म्हणून 82 85 62 07 51 51 82 सॉरी बरं का 85 मला वाटतं मला 82 65 07 51 51. पुन्हा सांगतो 82 65 07 51 51. या फोनवरून आपण कृपया धम्मदान द्यावं, जेणेकरून माझ्या औषधोपचाराचा खर्च भागवला जाईल. हे सगळी पाकिटादारी कामाची एक गोळी राहिलेली आहेत फक्त. असं हे आपलं सुरुवातीलाच काय केलं, कारण तुम्हाला
स्वीप करून पुढे ढकलण्याची सवय असल्यामुळं आणि माझं अपील तुमच्या कानापर्यंत जाणार नाही या हेतून एवढं महत्त्वाचं बोललेलं आहे. आज मात्र जो व्हिडिओ मी काढतोय त्याचे मी दोन तीन रील्स काढले. 1-2-3 मिनटात मला नाही आवडत दादा ते 1-2-3 मिनटाचे रील्स. काय आपल्याला भरभक्कम आईस बोलण्याची सवय लागलेली आहे. लोकांना जोपर्यंत समजून व्यवस्थित तोपर्यंत सांगण्याची एक सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे 1-2 मिनटाच्या रील्समध्ये काय सांगावं तुम्हाला. तरीही मी आज 3 रील्स काढल्या आणि त्याच्यामध्ये रील्समध्ये सांगितलं मी की बाबा याच्यावर मला व्हिडिओ काढल्याशिवाय जमणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता विषयाला हात घालतोय. एक लक्षात घ्या की बाबासाहेब आपण बोधिसत्व का मानतो. बाबासाहेबांना आपण बोधिसत्व का मानतो. बौद्ध धर्माच्या एकूण शाखा किती आहेत. त्यापैकी कोणत्या शाखेनं बोधिसत्व ही कल्पना अस्तित्वात मांडलेली आहे. हिनयानमध्ये बोधिसत्व पद्धत आहे का नाही. तर हिनयानमध्ये काय आहे. अरहत आहे. अरहत हा शब्द कुणाला लागलेला आहे. महावीर भगवान महावीर जैन वर्धमान महावीरांना एक अरहंत आणि बुद्धांनाही अरहंत म्हटलं जातं. अरहंत हे अरहंत ही कल्पना कोणाची तर ती स्थविरयानाची आहे. हिनयानांची आहे. आणि बोधिसत्व ही कल्पना कोणाची आहे तर ती आहे महायानाची वज्रयानाची नाही का. आणि बोधिसत्वाच्याच पुढं आला जो शब्द येतो तो भगवान हा जोडला जातो. भगवान दीपंकर हे पहिले बुद्ध तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या वेळेस मात्र वेगवेगळे पंथ निर्माण झाले आणि ह्या पंथानं सिद्धार्थ गौतमाला वाटून घेतलं. कोणी त्याला अरहंत म्हणू लागलं म्हणजे कसं हिनयान त्यांना अरहंत म्हणू लागलं नाही का. तर बोधिसत्व त्यांना महायान म्हणू लागलं. असे बौद्ध संप्रदायाचे जवळजवळ 40 ते 50 गट आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल नाही का. मग एखादा जरा अतिहुशार जो मुलगा असतो ना तो काय म्हणतो काय करायचं आपल्याला गट किती काय पडणार. हिनयान असू द्या महायान असू द्या सहजयान असू द्या तंत्रयान असू द्या मंत्रयान असू द्या चक्रयान असू द्या हो लय यान इथं. म्हणजे व्यक्तित्व प्रकृतीसारखं झालं. जसं की आपल्या बाबासाहेबांच्या पक्षाचे 1760 गट आहेत ना गट. तसे भगवान बुद्ध महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या विचारांचे त्यांच्या धर्माचे देखील असेच गट पडलेले आहेत. प्रत्येक गटावर जर बोलायचं म्हटलं दादा तर वेळ खूप मोठा लागेल. त्याला 4-5 दिवस लागतील. आपण फक्त पाहतो किती गट फक्त 3 गट पाहतो. 3 गटमध्ये कुठले तर स्थविरयान म्हणजे हिनयान महायान आणि महायानाच्या पोटामध्ये वज्रयान तंत्रयान सहजयान यंत्रयान मंत्रयान भरपूर ज्ञान. पण प्रमुख 3च आपण मानूया. कळलं. स्थविरयान महायान हिनयान आणि स्थविरयान एकच आहे. स्थविरयान महायान आणि वज्रयान तर 3 आणि वज्रयानाचे पुढे 360 गट पडलेले इथं. तुम्हाला 360 नाही बोलण्याची ती परिभाषा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेब कुठं बसवायचं आहे. कारण बाबासाहेबाच्याही विचारापासून एक नवीन यान आले आणि त्याला म्हणायचं नवयान. प्रत्यक्षात बाबासाहेबांनी त्याला भीमयान म्हणावं काय असं विचारल्यानंतर पत्रकारांनी विचारल्यानंतर बाबासाहेबांनी मौन पत्करलं होतं. कधी सांगू का. 13 ऑक्टोबर 1956ला ज्यावेळी नागपूरच्या त्या रेस्ट हाऊसला पत्रकार मंडळी जमली होती. 13 तारीख लक्षात घ्या. कारण 14 तारखेला आपण धर्म बदललेला होता. पत्रकारांनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही आता जो यान देत आहेत म्हणजे तुमचा विचार कुठल्या यानामध्ये बसवायचा. हिनयानामध्ये बसवायचा का महायानामध्ये बसवायचा आहे का वज्रयानामध्ये बसवायचं आहे कुठल्या यानामध्ये. बाबासाहेब म्हणाले याच्या व्यतिरिक्त माझं कुठलंच यान नाही. मग पत्रकारांनी विचारलं मग याला आम्ही भीमयान म्हणावं का.
बाबासाहेबांनी मौन पाळलं. त्याचा अर्थ लोकांनी वेगवेगळा घेतला आणि आज बाबासाहेबांच्या विचारालाच नवयान म्हटलं जाते. मग आता हे एक आता आपल्या महाराष्ट्रासाठी हे एक नवीनच यान म्हटलं तर चालेल किंवा भारतासाठी परगावला नाही ना हे एवढी. तर एक मिनिट 2 मिनिट 1 मिनिट. गोळ्या घ्यायला आणि औषधोपचार करायला पैसे मला आर्थिक मदत करा बाबांनो. किती मुद्दा मुद्दा इतका चांगला काढला आहे की शोधून की तुमच्या कोणी तुम्हाला शिकवणार नाही रे दादा. एवढे मुद्दे तुम्हाला कोणी शिकवणार नाही आणि कोणी सांगणारही नाही. जे ते वरचे ज्ञान पाजळणारे लोक आहेत. आम्ही मात्र त्याच्यातला खोल स्टडी केलेले आहे आणि स्टडी खोल केल्यामुळंच एवढं खोल आम्हाला हे माहिती आहे. मी स्वतः पाली लिपी आणि बुद्ध वाङ्मयाचा MA आहे. लक्षात आलं का? बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करून घेण्यासाठी ज्या मी 3 मगाशी रील्स काढल्या त्या रील्समधून बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी ओंडावयाच्या पायऱ्या किंवा स्थित्यंतर आपण म्हणतो. तर ते स्थित्यंतर कोणची आहे ती हे लक्षात घ्या. कारण बोधिसत्वाला बोधित्व प्राप्त होण्यासाठी 10 स्थित्यंतर किंवा बदल किंवा आशय किंवा पायऱ्या किंवा स्टेप्स आपण त्याला म्हणतो. आणि त्या स्टेप्सला नसाच करावं लागते. त्या जी बोलायला लागली बाबा आता. बोधिसत्वाच्या जीवनातील पहिली पायरी म्हणजे मुदिता. मुदिता म्हणजे आनंद. दुसरी पायरी आहे विमलता. विमलता म्हणजे शुद्धता. प्रभाकारी म्हणजे तेजस्विता. तेजस्विता म्हणजे प्रखर तेज वगैरे. आता हे प्रत्येकाचं विश्लेषण करायला मती संपली. आता आर्चिस मती प्रखर तेजस्विता. 5वा आहे दुर्जया जिंकण्यास कठीण अवस्था. 6वा आहे अभिमुखता क्रांती उत्क्रांती आणि 12 निदान. दुर्गम्मा 7वा आहे दुर्गम्मा दूर जाणे म्हणजे अलिप्त राहणे. कशाच्यापासून? माया मोहापासून इतर गोष्टीपासून अलिप्त राहणे. अचलता म्हणजे आढळता न ढळणे. साधुमती साधुमध्ये म्हणजेच 9वी पायरी तुमची साधुमती म्हणजे जवळजवळ तो बुद्ध झालेलाच असतो. आणि उदाहरणार्थ श्री संत ज्ञानेश्वरांची अवस्था. पुन्हा 10वी पायरी शेवटची पायरी 10वी कुठली? धर्ममेध किंवा बुद्धत्व. तर ह्या 10 पायऱ्यांचा विश्लेषण जसं मायबापा हो मला ताकद येईल ना तसं मी तुम्हाला यांचं विश्लेषण सांगतो. कारण ह्या विश्लेषणाशिवाय बोधिसत्व म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हटतो काय, हे कितपत योग्य आहे की अयोग्य आहे हे कुठल्या पंथाच्या दृष्टिकोनातून बोलायचं असतं. काही मंडळी मला कमेंट करते म्हणा हो बाबासाहेबाला काय नाही, कुठला धर्म नाही, पंथ नाही, फिंत नाही, काय नाही. ही वेडी लोक आहेत ती शेवटी. यांचं अज्ञान बोलते, हे बोलत नाही ती, हे अज्ञान बोलते. अरे बाबा हो, बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हटलं जातं याचं शास्त्र शुद्ध उत्तर मला हवं आहे. अशा चौकामध्ये भकाट्या मारून जमत नसतं. म्हणून प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करावा लागतो बाबांनो. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करावा लागतो. आली ताकद, आली ताकद, मला बी आता आली ताकद. बोलतो तुमच्या सगळं आता काय असेल ते.
ऐका, बाबासाहेबांचं नाव काढल्याबरोबर ऊर्जा प्राप्त झाली. ना तर 4 मिनिटापूर्वी मी गळटलेलो होतो. अरे बुद्ध धर्मातील बोधिसत्व हा बुद्धाचा किंवा इतर धर्मियांना अभिप्रेत असणाऱ्या अवतार कल्पनेतील अवतार नव्हे, तर बोधिसत्व ही एक बुद्धत्व होण्यापूर्वीची अवस्था आहे. त्याला स्थित्यंतर म्हणतो. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध असा त्याचा अर्थ आहे बाळांनो. जी व्यक्ती बुद्ध होण्यासाठी प्रयत्नरत असते ना, त्या व्यक्तीस बोधिसत्व म्हटले जाते ना. बरोबर आहे ना. हां, बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्यानंतर माझे बाबासाहेब हे बुद्ध होणार आहेत, त्याचं मी शास्त्रीय विश्लेषण, धार्मिक विश्लेषण करणार आहे, गपाड्या मारणार नाही. हो, कशाला गपाड्या मारायचे मला. पण ती मी स्थित्यंतर सांगत असताना कमीत कमी आपले कान उघडे ठेवावेत. 2 मिनिटापूर्वी आलेली माझी मरगळ अचानक संपली आणि मला आता कितीतरी बोलावं असं वाटतंय. म्हणून आता मी कितीतरी बोलणार आहे. बघू किती टिकतं हे. तर बोधिसत्व कुणाला म्हणावं, तर जो बुद्धत्वाच्या रस्त्याला लागलेला आहे. बाबासाहेब आमचे बोधिसत्व म्हणतो आपण त्यांना. मग ते बुद्धत्वाकडे कितपत झुकाव आहे त्यांचा, तर ते आपण शास्त्रशुद्ध आणि मुद्देशुद्ध पाहायचंय. गपाट्या हाणून चालत नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात बोधिसत्वाबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. पण तुम्ही कधी बाबासाहेबांचा हा ग्रंथ वाचलाय काय? वाचला जर असेल तर पोथी म्हणून वाचला, की अभ्यास म्हणून वाचला, की अंतर्मनात साठवायचं म्हणून वाचला, की आंतरजीवनात साठवायचं म्हणून वाचला? कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही भगवान बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला? काही मंडळी मला फोन करून विचारतात, महाराज आमच्या घरी किंवा आमच्या वाड्यामध्ये आम्ही बाबासाहेबांचा ग्रंथ लावलाय. ते काय रामायण आहे का लावायला, का महाभारत आहे? लावलाय म्हणजे काय लावलाय? अरे बाबा, लावू नको. तुझ्या जीवनामध्ये असते, तुझ्या आत्मसात करण्याच्या शक्तीमध्ये येऊ दे त्याला. मग अशा पद्धतीचा ग्रंथ वाच की जेणेकरून अक्षर ना अक्षर माहिती असावं, पण त्या अक्षराचा आपल्या जीवनामध्ये कितपत उपयोग होतो, की त्या इतर ग्रंथासारखं आपलं वाचायचं द्यायचं सोडून रामसीता कोण होती तर कोणाच ठाऊक. रातभर रामायण ऐकायचं, सकाळी विचारलं तर माहीत नाही. ते असलं अशा पद्धतीनं पडीक पंडित किंवा वाचिक पंडित आम्हाला नको आहेत. आम्हाला पाहिजे काय? बुद्ध. आमच्या बाबासाहेबांना जर तुम्हाला जर पाहायचं असेल ना, आणि त्यांचं जर बुद्धत्व पाहायचं असेल ना बाळांनो तुम्हाला, तर तुम्ही एक काम करा. बुद्धाला नव्हे, बाबासाहेबांना आपल्या जीवनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. आलं का लक्षामध्ये? विनाकारण स्टेजवर वेड्या वाकड्या उड्या मारायच्या. माझा बाप आंबेडकर, मी कुणालाच भेट नाही, मला कोणी बी शिवाय देऊ द्या, मी त्याच्या कानाखाली ठेवते. एक कोणीतरी गायिक आहे, आणि ती किती अर्वाच्य बोलते हो. मी म्हणतो ही लोक बाबासाहेबांना मोठेपणा देण्यासाठी स्टेजवर आलेली नाहीत, उलट बाबासाहेबांची बदनामी करण्यासाठी हे लोक बाबांच्याच आडून राहून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करते ती माणसं. जो उठ आता एक पद्धत निघाली काय, उठ सूट कुणीही ब्राह्मणवाद्यांना किंवा ब्राह्मणाला शिव्या द्यायच्या. अरे ब्राह्मणाला शिव्या देण्यापेक्षा आपला बाबासाहेब केवढा मोठा आहे हे कधी सांगशील तू? आणि जोपर्यंत हे तू सांगणार नाहीस ना, आणि त्या शिव्याच देत बसशील, तर तू वाचाळ वीर म्हणून प्रसिद्ध पावशील. हे लक्षात घ्या. केवळ स्टेजवरची लोक खाली बसून मोठमोठे टाळ्या वाजवतात, तुम्हाला चेअरअप करतात, तुम्हाला फारच मोठं चेव येतो, आणि जसा चेव येतो तसा 4 उड्या मारून ब्राह्मणाला शिवाय देतात. एक आमचे भंतेजी आहेत, ते तर ब्राह्मणाला पाण्याघरी शिवाय देतात. आणि त्यांचा शब्द सांगतो तुम्हाला, शेंडीवाले. ते शेंडीवाले असे, ते शेंडीवाले तसे, ते शेंडीवाले असे करतात. शेंडीवाले का हो? तुम्हाला जर कुणी टाकल्या म्हणलं तर जमल का?
मग आम्हाला नाही राग येणार का? पण तुम्हाला जर कुणी टकल्या म्हणलं याचा राग जर मला यावा असं वाटत नसेल तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा कुणाला शेंडीवालं म्हणू नका ना. का म्हणता तुम्ही त्यांना शेंडीवाले? आपण भंतेचे आहात, लक्षात आलं का? भंतेचे आहात म्हणजे फार मोठे त्रिस्वर्गाचं काय ज्ञान प्राप्त झालं नसतं तुम्हाला. बोलताना आपल्या जिभेवर ताबा ठेवावा लागतो. हां, मग आता एक कॉमेंट आली मला. हां, तुम्ही भटाळलेल्या बुद्ध आहेत, म्हणजे बौद्ध. तुम्ही भटाळलेले बौद्ध आहात. हे माझा पेहराव बघून त्याला वाटलं काय की भटाळलेला बौद्ध, भटाळलेला बौद्ध. तर त्याला उत्तर काय देऊ आता मी, की बाबा मी भटाळलेला बुद्ध जरी आहे असं तू म्हणतोस, तर मी पिसाळलेला बुद्ध नाही ना. मी भटाळलेला बुद्ध म्हणतोस ना तू, कारण तुझा अभ्यास कमी आहे. म्हणून मग मी तुला काय म्हणू? पिसाळलेला बुद्ध म्हणू तुला? पिसाळलेला का ठाव ठिकाण नसलेला बुद्ध म्हणू तुला मी? क्षमा करावी बाबा. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी बोलत जाईन. माफ करा मला, कुणा मी बोलू फिरलो असं असं असतं असं तसं. तर गोळ्या संपल्या त्या, मग हे आता उसाच चालले द्वारा सदा. का कोणाला तरी पाठवा, काय पाठवायचे ते बाबा. गोळ्या पण गोळ्या आणायच्या त्यावेळेला. ज्याची इच्छा असेल त्याची ते पाठवी त्याला. बरं बाबांनो, जय भीम. जगलं वाचलं तर तुमचा, नाहीतर बाबासाहेबांचा.